तीच भाग्यवंते सरते पुरते धनवित्ते तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची कर जोडितो कथे ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजता वाव्या सुभटा मस्तक हे पाया योगपीठे तटे भीमरत्साम्बरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागततिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचे मुखे सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्मचैतन्य ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा
घ्यावी घ्यावी माझी सेवा पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव खंडित प्रेमभाव जगद्गुरु तुकोबाराय संतांचं महात्म्य अभंगातून सांगतात. करू आपण सद्गुरूंच्या कृपेनं थोडा वेळ सेवा. तुकाराम 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 संतांचं जरी नामस्मरण केलं तर काय होतं? भगवंताचं नामस्मरण केलं तरी भगवंताचं नामस्मरण केलं तरी पाप जाते आणि संतांचं नामस्मरण केलं तर काय जातं? हा तुका म्हणे पापे भगवंताचं नामस्मरण केलं तर पुण्य होतंय आणि संतांचं नामस्मरण केल्यावर पुण्यवंत कारण सोहळा त्यांचा आहे आज, पुण्यतिथी सोहळा, फार मोठा पर्व काळ असतो. साधू ज्या तिथीला समाधी घेतात
शरीर ठेवतात ती जी तिथी असती. आता महाराजांनी शरीर ठेवलं त्याच्या अगोदर तिथी होतीच ना, त्याच्या अगोदर काही तिथी नव्हतं असं नाही. आणि हा फार मोठा पर्व काळ आहे. आता स्वामींची पुण्यतिथी झाली. हा काळ कसा साधला पाना यांनी. स्वामींची पुण्यतिथी झाल्यानंतर आता ही पुण्यतिथी ही झाली का गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी. म्हणजे हा काळ निवडलेला आहे संतांनी. आला विठ्ठल विठ्ठल पर्व काळे साधला पाहिजे तो आपल्याला. एक थोडा वेळ बोलू नका. हा योग परत परत येत नसतो. आणि इथंच खरं आपलं हित आहे. एवढी एक जागा आहे फक्त. काहीतरी आपलं स्वहिताकाराने संगती साधू. महाराज फार दुर्लभ योग असतो हा. हे एवढं धर्माचा मंडप उभं करणं एवढं सोपं नाही महाराज. हे बाकीचे मंडप उभं करणं फार सोपं आहे. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. बाकीचे मंडप उभं करणं सोपं नसतं. धर्माचा मंडप फार अवघड गोष्ट आहे. फार अवघड. आपण या धर्ममंडपामध्ये अशा ब्रह्मनिष्ठ महापुरुषाच्या समाधी सोहळ्याचा हा ज्ञानयज्ञ आपले शिर्के पाटील प्रत्येक वर्षी सुंदर असं अंतकरणापासून जे केलेलं असतं ते फार मोठं असतं. भाव असतो त्याच्यामध्ये, प्रेम असतं. आणि तेच देवाला आवडतं. दुसरं काय असतं? देवाला काय लागतं? प्रेम, भाव. भावाचा भो केलेला देवी. त्याला बाकी पुत्रम पुष्पम फलम, त्याला बाकी दुसरं काहीच नाही. बाकीच्या उपचाराला तो आवड. अवघ्या उपचारा एक मनाची घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची. म्हणून महाराजांनी तिथी निवडली. साधूचं जाणं, साधूचं येणं हे सहज असतं. सहज जातात संत, सहज येतात. म्हणून असे ब्रह्मनिष्ठ महापुरुष कुठेही जन्माला येत नसतात. त्याला ते अगोदरच सगळं नियोजन झालेलं असतं. समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रात सांगितलं का 18 पिढ्या रामभक्ती चालू होती. 18. आतिथ्यम रवी पूजनम रामार्चनम स्वग्रहे साधू संगमुपासतेहि सततम धन्य गृहस्थाश्रम धन्य गृहस्थाश्रम. खाला पांडुरंगाची वारी चालू आहे. महाराजांचे आजोबा पांडुरंगाचे निष्ठावंत वारकरी होते. गोंदवले तर पंढरपूर पायी वारीला जाणं, रोजचा हरिपाठ करणं, कथा कीर्तन करणं, भगवंताचं एकादशीला भजन करणं, वारी करणं, निष्ठावंत वारकरी. कारण साधू कोणत्या कुळात जन्माला येत नाही. त्याला ती कुळ अगोदर कसं लागत? जेथे हरीचे दास कोणतं प्रमाण ते धन्य हरिभक्त जन्मलेच्या वंशी. हा हा फार कुळ पवित्र होत असतं. साधनेना सेवेना असं पवित्र ते कुळ पावन तो देचे हरीचे दास जन्म घेतली नाही. असे महापुरुष ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अशा पवित्र कुळामध्ये जन्माला आले. लहानपणापासूनच नामस्मरण
सारखं भगवंताचं नामचिंतन एकांतामध्ये जाऊन असं बसायचे. आई वडिलांचं प्रेम, आजोबाची जास्त लाडकी होते. आजोबांनी त्यांच्यावर असे संस्कार केले लहानपणापासूनच. भजन पूजन कथा कीर्तन रामायण महाभारताना लहानपणीच परिपूर्ण केलेलं होतं. त्यामुळे अंतःकरणात मुमुक्षुत्व प्राप्त झालं. कैमी उद्धार काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान. तसं समाधान होत नाही महाराज. संतांच्या कृपेशिवाय समाधान होत नाही. आणि मग अंतःकरणात असं मुमुक्षुत्व ज्यावेळेस प्राप्त झालं त्यावेळेस महाराज ठेवा तेच व्हिडिओ सद्गुरूंच्या शोधात महाराज निघाले. गावात कुणी कथा कीर्तन करायला सगळे लिहून लोक गेले का मारुतीच्या मंदिरामध्ये जावं, त्या महात्म्याला विचारावं, बाबा भगवंताची प्राप्ती कशानं होते? कलियुगामध्ये असं काही एखादं सोपं साधन आहे का? भगवत दर्शनाकरता काही उपाय आहे का? तो नाथबाबांनी सांगितला तो हरिप्राप्ती से उपाय, उपाय भरपूर आहे पण ऐन वेळेस आठवती नाही. उपायाची नाही वाणी तशी मस्त आठवते पण ऐन वेळेस नसतं आठवत. पेपरच्या टायमाला अभ्यास करूनही कधी कधी नाही आठवत, कधी कधी आठवत आहे. शास्त्रामध्ये लिहून ठेवले संतांनी सगळ्यात सोपा उपाय देवप्राप्तीचा. हरिप्राप्तीशी धरावे म्हणले तसं नाही का? संता विना प्राप्ती मग मार्ग कळाला आता. भगवंताच्या दर्शनाकरता भगवंत प्राप्ती करता संताविन प्राप्ती नाही. ऐशी वेदाच्या पुढे प्रमाण नाही दुसरं. आणि मग सद्गुरूच्या शोधात निघाले. 11 वर्षाच्या वयामध्ये ब्राह्मण पवित्र कुळात जन्माला आलेले महाराज 11 वर्षाच्या असे 2 मित्र घेतले आणि सद्गुरूंच्या शोधात निघाले. फिरत फिरत भरपूर फिरले. कोल्हापूरला आई साहेबांचं दर्शन घेतलं. भरपूर फिरले पण नाही. तिथे एक असं श्रीमंत एक जोडपं होतं राजघराण्यातलं. त्यांना मूलबाळ नव्हतं. ते असे एका मुलाच्या शोधात होते. नेमकं ती आई साहेबांच्या दर्शनाला आणि महाराज तिथं होते त्या जगदंबा मातेच्या. आता फक्त लंगोटी हातात जप माळ आणि असं तेजस्वी स्वरूप पाहिल्यावर त्या सावकारांना बघितलंय मुलगा फारच तेजस्वी दिसतंय. म्हणजे बाळा तू कुठला काय? त्याला घरी घेऊन गेले. म्हणजे आता आम्हाला मुलबाळ नव्हतं, बरं झालं म्हणले बाबा आता काय तुला सोडीत नसतो आम्ही. हे राजेश आहे थाटामध्ये. पण त्याचे मित्र कटाळे म्हणले काय याची लय मजा आहे पण आपली नाही म्हणले. चला घरी आले. घरी ते मग सांगितलं. घरचे वाटच पाहत होते. ती आल्यामुळं गणू कुठं गेला? गणू महाराजांचं लहानपणचं नाव गणू. गणू कुठं गेला? आई रडत होती. गणू कुठं गेला? गणू कुठं गेला? हे आल्यावर सांगितलं तुमच्या गणूची लय मजा आहे. तो राजाच झाला ना. त्याचं काय सांगायचं म्हणले. आता सगळं सोन्याच्या सिंहासनावर बसतो काय ते काय त्याचं सगळं म्हणले विचारूच नका म्हणले. मग ते आले. जगदंबा मातेचं दर्शन घेतलं. त्यांना म्हणले आमचा मुलगा आम्हाला लागत होता. त्यांना महाराजांना घेतलं. परत घरी आले. त्यांना असं वाटलं काहीतरी थोडं रमल बुवा.
याला निदान आता बिडी घालू आपण. पूर्वी लवकर लग्न व्हायचे ना. पूर्वीचा काळ तो महाराजांचा काळ म्हणजे पूर्वीचा काळ साईबाबाचे समकालीन म्हणजे महाराजांचे समकालीन गुरु योगीराज गंगागिरी महाराजांचे. बिडी घालू मग त्यांनी लग्न वगैरे केलं त्या काळामध्ये. पुढं एक दिवस महाराजांना असं अंतःकरणामध्ये तीव्र मुमुक्षुत्व प्राप्त झाली. म्हणजे आता कोणालाच न्यायचं नाही, मित्र नको काही नको. रात्री न विचारताच घराच्या बाहेर पडले. आई वडील आजी आजोबा त्यांना असं वाटलं हा प्रपंच करीत नसतो म्हणजे जगाचा प्रपंच करण्याकरता जन्म. जगाच्या कल्याणा देह कष्ट जगाला हित सांगण्याकरता संत येतात. काही लोक असे मोटरसायकलीवर जातात, त्यांची स्टँड खाली राहतात. काही लोक त्यांना सांगते वर्ग पडशान इथंच आहे ना, ते रस्त्यानं चाले त्यांचं लक्ष कुठं राहतं ते वर्कर बाबा पडशान घेणं देण्याचं. वाट सांगी त्याच्या पुण्या नाही का. महाराज असे गेल्यानंतर कळवणला गेले. तिथं एक अधिकारी महापुरुष होते देव मामलेदार, त्यांची सेवा केली भरपूर. तिथं शास्त्रांना सांगितलं तद्विधी प्रणिपातेनं 3 दिवस ठेवून घेतलं. त्यांनाही मूल बाळलं होतं. म्हणले तू राहीतच. नाही म्हणले मी आलो कशा करता. म्हणले मला अनुग्रह द्या. म्हणले मला भगवंताच्या दर्शनाची तळमळ लागली. पाण्याविना मासोळी तैसा तुका बाकी काही नको, मला माझं अंतिम ध्येय भगवंताचं दर्शन. त्यावेळेस सांगितलं बाळा तुझी भूक फार मोठी आहे, माझा अधिकार नाही म्हणले तुला उपदेश करण्याचा, पुढं जाय आशीर्वाद देतो. महाराज भरपूर फिरले त्या काळामध्ये. जेवढ्या विभूती होत्या त्यावेळेस स्वामी होत्या अक्कलकोटला. त्यांच्या कानावर होतं अधिकारी अवतारी महापुरुष भगवान दत्तात्रेयांचा सगुण अवतार. त्यावेळेस अक्कलकोटला महाराज गेले पायी, फक्त लंगोटी. त्यावेळेस महाराज 3 दिवस अगोदरच सांगत होते सगळ्या सेविकरी मंडळी काही घेरा येणार आहे म्हणजे माझा बाळ येणार. अगोदरच आल्यानंतर कडकडून आलिंगन दिलं. 3 दिवस ठेवून घेतलं. त्यावेळेस म्हणले मी आलो कशा करता. म्हणले माझं काम वेगळं होतं. म्हणले मला माझ्यावर कृपा करा. गुरु कृपा निर्मळ. महाराजांनी सांगितलं बाळा तुझं काम माझ्याकडे नाही. म्हणले हे नियोजन ईश्वरानं अगोदरच करून ठेवलेलं असतं. तुला उपदेश करणारा महापुरुष भेटल. म्हणले मी तुला आशीर्वाद देतो. म्हणले तू जाय. स्वामीने आशीर्वाद दिला. महाराज इतके फिरले सद्गुरूच्या शोधात, पण त्यांना काही सद्गुरू भेटले नाही. शेवटी हिमालयात गेले. ते हिमालयात त्यांना एक साधू भेटला योग शिकवणार. 6 महिने समाधीत ठेवलं त्यांना गोव्यामध्ये. पण समाधान नाही ना. 6 महिने संपल्या, समाधी मोडल्यावर मग पुन्हा गायचं ते सुख. समाधी तिथंपर्यंत सुख आहे ना. तर संतांची समाधी फार श्रेष्ठ आहे. जसं आपण मध्ये गेलो का बरं आहे, पण उन्हात गेलो पुन्हा तसं आहे ना. अखंड त्या वातावरणात राहणारं जे वातावरण आहे असा सद्गुरू पाहिजे. सहज समाधी अर्जुना देवनिनीची समाधी. भरपूर फिरले दक्षिणेला. रामकृष्ण परमहंसांकडे सुद्धा गेले होते त्या काळामध्ये. अख्खा महाराष्ट्र पायी फिरले महाराज. कशा करता. प्रमाणच तसं आहे ना. संताविना इतके फिरले त्यांच्या चरित्रात असा विषय आला का नंतर पाय थकले त्यांच्यावाले. इतके फिरले. त्या काळात कोणी सांगितलं का अमक्या ठिकाणी महापुरुष जाणार कुठेही असो. आणि शास्त्रांना सांगितलं तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता. पण त्यांना सद्गुरूचा शोध नाही लागला. शेवटी एक दिवस खिन्न झाले. दुपारची वेळ 12ची आंब्याच्या झाडाखाली बसले आणि अंतःकरणापासून ढसढसा रडू लागले. भगवंता अरे काय म्हटले मी.
9 महिने झाले होते महाराजांना घराच्या बाहेर पाडून टाकून. 9 महिने कुठेतरी आपलं मंदिरात राहावं, भिक्षा मागावी, जे मिळेल ते खावं, अंगावर फक्त लंगोटी मारुतीच्या मंदिरात झोपावं, नामस्मरण करावं, चालत राहावं. 9 महिने झाल्यानंतर एक दिवस व्याकुळ झाले, बसले आणि रडू लागले. भगवंता का म्हणले? धाव घाली आई, धाव घाली आई, धाव घाली आई, धाव घाली आई. आता पाहतेच काही, आता पाहतेच काही, आता पाहतेच काही, आता पाहतेच काही, आता पाहतेच काही. नाही माझे पोटी, नाही माझे पोटी, नाही माझे पोटी, नाही माझे पोटी. झालो वियोगे पोटी, 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 झालो वियोगे पोटी. शांतकरण झालं असं याने रात्री म्हणले ह्यांना माळी घालायचे. म्हणलं जरा तापू द्या ना. कसं आहे, महत्व नाही कळत महाराज त्या गोष्टीचं तापल्याशिवाय. आता भाकर टाकायची म्हणलं तेव्हा गार चालन का? हां, तापलं पाहिजे चांगलं तर मजा आहे त्याच्यामध्ये. आणि जर गार तव्यावर भाकर टाकली तर काय होतं? काय होतं? गौरव होते काय होतं? झाला अंतकरणापासून आईला हाक मारल्यानंतर तिथं प्रगट झाली कृष्ण, विभूती प्रगट झाली. म्हणजे बाळा, कर्मसाम्य दशाला आलं का संत भेटत असतं. ऐशी कर्मसाम्य दशा विरेशा मग श्री गुरु अपेशा भेटेचे का. मग जमिनीतून साधू निघन, जमिनीतून पाहायला जायची गरज नाही कधी. पण तेवढं माप भरलं पाहिजे, तेवढी तीव्रता झाली पाहिजे. तुमच्याकरता साधू जमिनीतून निघन त्यावेळेस मग तुझे सद्गुरू नांदेड त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये येरहाळा नावाचं गावे, तिथं चैतन्य सद्गुरू तुकोबाराय म्हणून तुकाराम म्हणून असे पांडुरंगाचे ब्रह्मनिष्ठ महापुरुष आहेत. ते तुझे सद्गुरू ज्या म्हणले त्यांची त्यांनी त्यांना घेऊन नाचायलाच लागले. आज मला पत्ता सापडला म्हणले. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की तिथं लगेच अदृश्य झाले. तिथून निघाले पायी नांदेड. किती लांब येते नांदेड. तिथं येरहाळा नावाचं गाव, तिथं गेले, चौकशी केली. असं छोटंसं असं त्यांच्यावाली झोपडी. विचारलं कुठे म्हणले? तुकामाई. तुकामाई म्हणायचे त्यांना लाडाम. सगळे त्या भागातले तुकामाई म्हणायचे. आता तुकामाई म्हणजे विदेही महात्मा, लंगोटी सोडून अंगावर काहीच नाही, देहीची विदेही. विचारलं कुठे म्हणले माई? काय म्हणले त्या वेड्याचं खरं आहे. मागे कुत्रे लहान पोरं असतात, काय म्हणले त्याचा काय भरोसा, कधी येईन कुठं. नियम धर्माच्या पलीकडे गेलेला महात्मा, विधी निषेधाच्या पलीकडे गेलेला महात्मा. आणि मग तिथंच बसले थकलेले असे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणून. त्यावेळेस 4 वाजता स्वारी तिकून आली. लंगोटी लावलेली, फक्त एका हातामध्ये असं पाटलाच्या मळ्यात एक ऊसाची मुळी दिली होती पोरांना. वाटीत 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 एकच असं दांडकं उरलं होतं ऊसाचं फक्त. आली तिकून. दोघं गुरु शिष्यांची दृष्ट झाली. तिकूनच आलडत चालले. लय मोठा दरोडेखोर आला म्हणले, लय सगळं लुटून नेणार म्हणले, हरामखोर. कमाई त्यांच्या नादाच होती. लय मोठा दरोडेखोर आला म्हणले, सगळं लुटून नेणार म्हणले. महाराजांची दृष्ट. महाराज उठले दर्शन घ्यायला. म्हणले वाढव्या तो जीवच घेतो म्हणले. असं ऊस घेतला आणि असे धावले मारायला. काय अवस्था असेल महाराज. घर दार आई वडील सगळं सोडून गेलं. 11 वर्षाच्या वयामध्ये साधूच्या दर्शनाकरता तो साधू असा ऊस घेऊन म्हणले तुझा जीवच घेतो म्हणले. त्यांनी पाय धरले, म्हणले जीव देण्याकरता झालं. तुका मने बडी, तुका मने बडी, तुका मने बडी, तुका मने बडी.
झालं दुसरं काय नाही लागत. जीवदशा संपली का शिवदशा प्राप्त होत असते. जीव द्यायलाच आलो म्हणले आणि मग दिला वश करून लगेच आलिंगन. साधूचं आलिंगन आलिंगन ऐसा संतांचा महिमा. हे हृदयचे हे हृदय घातले. भगवान परमात्म्याला अर्जुनाला आलिंगन दिलं तसं. आणि मग सेवा गेले काय माळण काय कर म्हणले. सेवा सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुभटा. सेवा कर म्हणले. परत 9 महिने सद्गुरूंची सेवा केली. अशी सेवा केली का ते सगळ्यालाच विसरून गेले. ते म्हणले मला 9 महिने आई वडील काय शरीराला विसरले सेवेत. तर आलिंगन संताची झाली माझी काया. बहुत जन्माचे साकडे कोंदाटले पुढे ब्रह्म सावळे. सेवा केली महाराज. अशी सेवा केली. सेवेनंच अंतकरण पवित्र झालं. इतकं पवित्र झालं का ते तन मन धनानं सद्गुरू स्वरूप झाले. एक झाले. सद्गुरूंना काय लागतंय मागायच्या अगोदर तयार. हे असं कधी घडतं? सद्गुरूंना काय लागतं? माईनला ताण लागली का ताण लागायच्या अगोदर पाणी. हे कसं कळतं? आईलाच कळत असतं. ते मुलालाच कळत असतं. बाकीच्यांना नाही कळायचं. नातं आईचं मुलाचं नातं आहे. तेच नातं इथं सगळ्यात मोठं पवित्र नातं संत गुरु शिष्याचं आणि देवभक्ताचे 2 नातं. एकच नातं ते. इतकी सेवा केल्यानंतर ते वेगळे नाही राहिले महाराज. फक्त म्हणायला शरीरांना वेगळे राहिले. 9 अशा परीक्षा घेतल्या. त्यांच्या अशा खडतर परीक्षा घेतल्या महाराज. ऐकून अंगावर काटा येतं. पण प्रत्येक परीक्षेत पास झाले आणि शेवटी 9-10 महिन्यानं एक दिवस प्रसन्न झाले. रामनवमीचा दिवस म्हणले गणू चला आता. मी या चांडाळांना म्हणले काय काय तुझं हे केलं रे म्हणले. त्यांना पश्चाताप आला म्हणले एक दिवस. म्हणले छोटंसं कोणाचं लेकरू म्हणले. दोघांनी स्नान केलं. दुपारची वेळ एका झाडाखाली बसले. समोरासमोर राम अवतारामध्ये वशिष्ठांनी जी रामाला दिलं म्हणले ती मी तुला दिलं. समोर बसवलं. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन त्यावेळेस म्हणले बाळा राहिलेलं आयुष्य तू आता भगवंताची सेवा ही भगवंताच्या नामाचा प्रसार कर. राम मंदिर बांध. कारण त्याला माहिती होता हनुमंताचा अवतार आहे हा. प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामीच आईच्या शब्दा करता. फक्त आईचा एक शब्द होता का बाळा. कारण मंडपामधून पळून गेली होती ना. आईची इच्छा राहिली होती ना. त्याच्याच सुद्धा ती शब्दातून सुटलेली आई म्हणली होती मला तुला फक्त पाहायचं आहे बोल्यावर. तिचे शब्द करता तरी ती उभी राहिली होती. मंगल झाल्यावर सावध झाल्यावर पळाली ती. कारण तिला पाहायचं होतं ना. तो शब्द आहे ना तुला पाहायचं राहीन म्हणले उभा. पण सावध म्हणल्यावर सावधच झाली महाराज. मग आपल्या वेळेस सावधान म्हणला नसन का मंगल कार्यालयात ती बामण हा म्हणला. उशिरा का महिना झालोय आपण सावध म्हणून तिथं बसलोय. विठाला म्हणजे बाळा तुला जे नामस्मरण सांगितलं ते चिंतन कर. म्हणजे ती मुरल
महाराज काही काळ त्या कंठामध्ये साधना केली, सिद्ध अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर परत गोंदावल्याला गेले, आईवडिलांना भेटले, पत्नीला घेऊन आले. महाराजांचा ग्रस्ताश्रम सुरू झाला. बरेच मंडळी दर्शनाला येऊ लागले. महाराजांचा वेश, जटा वगैरे ते तेजस्वी संन्यासी, असं तेज पाहिलं का अंतकरणात भाव निर्माण व्हायचा. आणि मग बाकीच्या मंडळींना असं वाटलं बाबा लोक ह्या वरच्या याला तर काय फसते म्हणून ते सगळं दर्शन घेत नाही. ते पावित्र्य होतं महाराज. जीवाला काय पावित्र्य कळन, आतलं लक्षणच वेगळे सांगितले ना. पवित्र तो देह वाणी जो वदे अच्युत सर्व. कशानं पवित्र होईल बरे वाणी, कशानं पवित्र होईल? सत्य आचरण आणि भगवंताचं नामस्मरण जर केलं, या नामानं जर भगवंताचं नामस्मरण केलं आणि ह्या वाणीतून असत्याचा स्पर्श नाही होऊन द्यायचा, तुम्हाला सिद्धी प्राप्त होती. विठ्ठला कशावरून? ग्रंथ का सिद्धी पावाल, वाचा सिद्धी पावाल. तुम्ही जरी व्रत सांभाळलं, ह्या वाणींना अशुद्ध बोलायचं नाही, कोणाला शिवी द्यायची नाही, फक्त भगवंताचं नामस्मरण केलायचं. सत्य वाचा बोले मुखी, वाचा सिद्धी पावा. तुम्ही म्हणाल तसं होईल. असं लक्षण ज्याचं आहे, अशा महापुरुषाचं पवित्रतेचं लक्षण महाराज अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. पवित्र सोहळी, जगद्गुरु सांगणारे अधिकार काय सामान्य महाराज? नाम घेता कापे यम असे महापुरुष, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. लक्षण सांगतात सत्पुरुषाचं, महात्म्याचं. कसा महात्मा? कारण आपल्याला उत्तरार्धाशी मेळ घालावा लागेल गोष्टी, कारण ते पवित्र असतात, सोहळे असतात, कायमचे सोहळे असतात. हे वरचं सोहळं वेगळं आणि अंतकरणातलं सोहळं ते नाही का. ते आपलं रोहिदास महाराजांनी हे कापून आतमध्ये जानवं दाखवलं होतं ना. हा, मैपती बाबाच्या ग्रंथातला विषय पुढं होतं सोहळं त्यांचं. वर ते जानवं, ब्राह्मणाला जे जानवं असतं ना, ब्राह्मण म्हणलं अरे तू काय म्हणजे अपवित्र असेल तसं काय, तिथं मंचांगा तू काठवट मी गंगा. काय तुझ्यावाले म्हणले, तुझे देव ठेवायला कातडीच म्हणले. भाव शुद्ध असतो. आणि हे कातडीचं नाही का, ह्या कातडीचं कसं काय देव राहत, हे कायच आहे? संबळी म्हणायची ना त्याला पूर्वी, देव ठेवाय संबळी कातडीची. आता त्यांची इथं सगळं तेच राहतं, त्यांना काय घ्या नाही. भाव ते आपल्याला तिकडं नाही जायचं, पण त्याने ते लगेच रापी घेते, चिरलन दाखवलं तर आतमध्ये जाणं दाखवलं रोहिदास महाराजांनी. सोहळं कसं असतं साधूचं? पवित्र सोहळी एकतीचं महाराज पवित्र असं तेजस्वी स्वरूप साधनेनं प्राप्त झालं. सद्गुरूंची कृपा झाली, वेगळाच या ब्रह्मानंदात असतात. गोंदवलेला आले, ग्रस्ताश्रम स्वीकारला. बरीच मंडळी दर्शनाला येऊ लागली. नामाचं महात्म्य सांगता सांगता जागा अपुरी पडायला लागली. त्यांनी सांगितलं आपल्या वडिलांच्या समोर लोक आपल्या पाया पडतात, ते बरं वाटाणा महाराजांना. आपले वडील श्रेष्ठ, आणि ते लोक यायचे महाराजांचं दर्शन घ्यायचे. म्हणले इथं काय बसलो, मग मारुतीच्या मंदिरात जाऊन बसायला लागले. लोकांची आडी अडचणी सोडवल्यानंतर लोकांचा भरपूर प्रेम भाव तयार झाला.
तिथे बी जागा पुराणा म्हणले आता काहीतरी अधिष्ठान केलं पाहिजे, हे काहीतरी असं केंद्र निर्माण केलं पाहिजे. आणि मग ठरलं का आपल्या उपास्य दैवताचं राम मंदिर बांधायचं. आणि मग सगळे मंडळीने एकत्र केलं. त्या काळात सगळं गावातली सगळी मंडळी पाहिजे सुंदर असं राम मंदिर बांधलं. म्हणले महाराज सगळं झालं पण आता मूर्तीचं काय, तुम्ही तर काही बोला ना. म्हणजे ज्याचं मंदिर आहे त्याला काळजी म्हणली, तुम्ही कशाला काळजी करता म्हणते. त्यावेळेस तरवडे नावाच्या गावामध्ये एका मोठ्या श्रीमंत माणसानं राम मंदिर बांधलं होतं. पण काही कारणास्तव त्या सागाच्या काही भागाला आग लागल्यामुळं त्यानं त्या मूर्ती काढून पिटीत ठेवल्या होत्या. मंदिर काही जळाल्यामुळं काही कारणास्तव झाला असेल आणि त्या पिटीत मूर्ती होत्या. इकडं गोंदावल्याला मंदिर पूर्ण झाल्यानंतर तिकडं त्या सावकाराला पाठी दृष्टांत व्हायचं. एक ब्राह्मण स्वप्नात जाऊन सांगायचं, मला इथं काय ठेवलं म्हणले, तुम्हाला गोंदावल्याला ब्रह्मचैतन्याकडे घेऊन जाय म्हणले, तिथं तयारी सगळी म्हटले, तुम्हाला इथं ठेवू नको म्हटले. त्याला काय कळा ना ते. दुसऱ्या दिवशी परत दृष्टांत, तिसऱ्या दिवशी परत दृष्टांत. गोंदवले नावाच्या गावामध्ये ब्रह्मचैतन्य नावाचे एक महापुरुष आहे, तू मला त्यांच्याकडे घेऊन जाय. मग त्यांनी रथामध्ये सगळं भजनी मंडळ सगळं घेऊन ते मंडळी तिकडे गेली. त्या दिवशी महाराज पहाटेच उठून प्रसन्न सगळ्या गावकऱ्यांना म्हणले, आज आपल्याकडे फार मोठी पाहुणे येणार. कसा करंट असा सगळं भजनी मंडळ सगळं तयार होते म्हणले. एक जण विशीवर तिकडे अशी माणसं ठेवली होती. त्यावेळेस सांगितलं म्हणले असं असं म्हणले, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राच्या अशा तेजस्वी मूर्तीने ते सगळे वाजत गाजत. काय महाराजांना आनंद. सगळं गाव अख्याने मिरवणूक काढून सगळं आणलं, तिथे त्याची प्राणप्रतिष्ठा केली. महाराज इतकं सेवा केली रामाची, इतकी भगवंताची सेवा केली. प्रत्येक येणाऱ्याला सांगायची प्रत्यक्ष रामोबाय म्हणले माझं, प्रत्यक्ष मूर्तीने भाव धरी तया तारील पाशान विठाला विठाला. भरपूर नामाचा प्रसार केला. सर्वसामान्याला नामस्मरण करा, कलियुगामध्ये अन्नदान करा, आईवडिलांची सेवा करा, सगुणाची भक्ती करा. फिरत फिरत महाराजांचं बाहेर सुद्धा लय कार्य, इंदोर वगैरे त्या भागात सुद्धा महाराजांनी भरपूर कार्य केलं. तिकडे लोकांना माहितीच नव्हतं. एक कुणीतरी महाराजांना भेटायला गेला म्हणून त्याला माहीत झालं गोंदवलं काय, म्हणून ते लोक यायला लागले. नाही महाराजांनी सांगितलं नव्हतं मी कुठला आहे काय. मी रामदासी म्हणायची. सही जरी करायची ठरली मी रामाचा दासी, नाव नाही गाव नाही पत्ता नाही काही सांगायचं नाही. स्वकीर्ती कानी पूज्यता डोळा न देखा. एक दिवस महाराज असे फिरायचे, चालता चालता समाधी लागायची कधी कधी आणि चेष्टीच पडायची किती वेळ. एक दिवस असं रस्त्याच्या कडाला भलं मोठं डबकन महाराज चालता चालता समाधी लागली. रामेश्वरला काही मंडळी चालली होती अशी की एका गवळ्यानं पाहिलं महाराजांना, काढलं चांगलं धुवून काढलं स्वच्छ आणि मारुतीच्या मंदिरात ठेवलं. त्यांच्या लक्षात आले महापुरुष महाराज बसलेले असताना तिथून एक मोठा सावकार चालला होता. आता तो भाविक होता आणि महाराजांचं दर्शन कुठले महाराज काय असं तसं. चला म्हणले आमच्या घरी, आमचं घर पावन करा म्हणले. चला म्हणले. एक साधू संत येती घरा, साधू संताची आसने पूजा करू, काया वाचा मने. घरी घेऊन गेले. मोठासा बाग, ऐश्वर्य, बंगले, काय ती श्रीमंतीला काही कमी नाही. पण त्यांची बायको जरा थोडी हे होती. मग हे महाराजांना तिथं व्यवस्था केली. पत्नीला सांगितलं जिजा त्यांच्याकडे लक्ष दे तू, आपल्याकडे फार मोठे सत्पुरुष आलेत, मी जरा कामावर जाऊन येतो. ती म्हणले काय कलियुगात भोंदू साधू म्हणले, पोटासाठी संत झाले काय घेऊन बसले म्हणले. कलियुगात कुठं साधू असतो का म्हटले, कोणाच्या नादी लागत कोणाला घरी घेऊन येते म्हणले, काही उद्योग करतात असं म्हणू नये म्हणले. वरून साधू कळत नसतो. ती म्हणली मी काय तुमच्यावानी अशी काय भोळी इडी काय म्हणले, परीक्षा घेईन म्हणले तवा साधू, नाही तर कायचे म्हणले कोणी लोबडी त्यात म्हणले नाही. आता ते गेले नेऊन भोळे साडे बिचारे. तिनं चांगलं पाहिलं महाराजांकडं. महाराज आपल्या रामनामाच्या चिंतनामध्ये ठेवले अनंत तैशीची रावी नाही का. त्यावेळेस हिनं आपल्या हाताखाल्ल्या गड्याला सांगितलं आळणी मिरचीचे लाडू बनव म्हणले. नुसते आळणी मिरचीचे लाडू बनव म्हणले. त्या महात्म्याला आपल्याला प्रसाद घेऊन जायचे ना. आता काय राजा बोले दर हाले. अशा एका ताटामध्ये अशी आळणी मिरचीचे लाडू केले. महाराज ओ महाराज म्हणले तुम्हाला काय भूक भूक लागली असं ते खा म्हणले. तो म्हणले आई भूक लागली. ते आळणी मिरचीचा लाडू एक एक खायचा, हा नाही हो नाही असं तिखट खाण्याची सवय. दुसरा घेतला, तिसरा घेतला, अख्खे खाल्यावर म्हणले आई अजून नाही का. मग आई दर शिक म्हणली जरा, पण तरी माघार नाही घेतली तिनं.
ती लय पक्की होती. तिनं काय माघार घेतली नाही. म्हणले याला बेतच पो म्हणले मी. मग दुसऱ्या दिवशी थंडीचे दिवस होते असे आणि सकाळी तिच्या डोक्यात एक कल्पना आली. श्रीमंत लोकांच्या घरात अशी ती निखरी अशी असतात घरात शेकायला. म्हणजे असे मोठमोठाले इंगळाचे आहाराचे ढेपशे इष्टाचे. अरे गड्याला सांगितले परातीत अशी चिमट्यानं घे म्हणले किती मोठे त्याला आपल्याला जीव घालून जायचे म्हणते बाबाला. एका परातीमध्ये चिमट्यानं असे ते घेतले. हो बाबा म्हणले आता आज असा पदार्थ आणला तुम्ही कधीच खाला नसेल म्हणले. महाराज म्हणले वा आई काय म्हणले देवाच्या प्रसादी करा रे भोजन. आणि मग तो गडी चिमट्यानं धरून महाराजांच्या हातात द्यायचे. महाराज सहज खायचे. आख्खेचे आख्खे महाराजांनी ज्यावेळेस खाले ती बाईला लागला ना थरथर कापायला. एका डोळ्यातून पाणी हे मोठमोठ्यानं रडायला लागली ती. म्हणजे आई अजून नाही का. तिनं ते सगळं दाना देणं पाय धरले मोठमोठ्यानं रडायला लागली. टाव खोदून रडायला. चुकलं म्हणले माझ्यावर चुकलं म्हणले अपराधी म्हणले मला माफ करा म्हणले. तिला वाटलं हा साधू काय करीन आपला आता नियम नाही म्हणले. पण साधू आई आईशी कळवळ्याची जाती करी काय नाही. ठीक आहे म्हणले पण अशी परीक्षा नसती करायची म्हणले आई. परीक्षा करायची पण अशी नसती करायची म्हणले. कोण सत्पुरुष कसा असेल अशी परीक्षा करण्याची पद्धत वेगळी असते म्हणले आई. अशी नसती परीक्षा. तिचा जे भाव बसला तिनं पाय नाही सोडले महाराज. परत इतकं कार्य झालं इंदोरमध्ये भयानक. तिथं आजही इंदोरमध्ये फार मोठं संस्थान आहे महाराजांचं. गोंदावलीपेक्षा मोठं आहे. गोंदावलीपेक्षा मोठं इंदोरमध्ये फार मोठं कार्य असं भरपूर महाराजांनी. कर्नाटकमध्ये ब्रह्मानंद भेटलाय घेरा त्यांना. इतके राम मंदिरं इतकं अन्नदान इतकं नामस्मरण 13 कोटी जपाची सांगता. भरपूर फिरले परत गोंदावल्याला आले. म्हणले मी रामाच्या नावानं हे दुकान टाकला बाजार मांडला. मला असं वाटलं सुरुवातीला गिऱ्हाईक भेटतं का नाही भेटतं पण नंतर इतकं गिऱ्हाईक भेटलं. इतके नामस्मरण करणं अयोध्याच करून टाकली महाराजांनी सगळे अयोध्या. इतकं रामाची सेवा केली इतकी रामाची सेवा केली. आणि एक दिवस काय लहर आली. संत लहरी असतात. कभी घी घाना तो कभी मुठ्ठी चना कभी वो भी म्हणा. म्हणले आता मी नैमिषारणात चाललो म्हणले. आता हे सगळं सांभाळा म्हणले. आता नामस्मरण करा असं करा पूजा करा हे करा तुमचं सगळं कल्याण होईल. मी चाललो नैमिषारण्यामध्ये तिकडंच म्हणले मी आता परत नाही. निघाले महाराज सगळे रडायला लागले. म्हणले महाराज आता एवढं उकूळ बनवलं तुम्ही चालले आता काय सगळं सोयला लागलं. त्यावेळेस महाराज निघाले. आता गज सगळे नाही म्हणायचे पण महाराजांच्या पुढं कोणाचं चाला. हे निघालो म्हणले लगुटी सोडून काही घ्यायचं नाही सामान नाही सामान नाही काही पैसे काही घेणंच नाही ना. निघाले महाराज लगेच. मग टांग बिंग स्टेशनवर जाण्याकरता सगळे व्यवस्था केल्यानंतर महाराज रथात बसले. भगवंताला साष्टांग दंडवत घातला आणि निघाला तांगा. असा एक फारलांगवर तांगा गेल्यानंतर जो पुजारी ठेवला होता राम मंदिरामध्ये महाराजांच्या सासऱ्याला सांगितलं होतं आता पूजा कर म्हणून. त्यावेळेस तो मंदिरात गेला तर रामाच्या डोळ्यातून अशा खा 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 धारा चालू होत्या रामाच्या. आजही जी गोंदवलेलं मंदिर आहे त्या मंदिर रामाचं आजही तो रामदासाची याच्यात फोटो आहे. भगवंत त्याला असं वाटलं अभिषेकाचं काय त्यानं पुसलं 1-2 वेळा 2दा पुसलं 3दा पुसलं. तिच्या लक्षात आलं महाराज आले तर भगवान जगाचा मालक रडतोय म्हणले. त्याचं अंतःकरण भरून आलं तोय पळत सुटला तांग्याच्या माग मोठमोठ्यानं हाक थांबा 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 महाराज थांबा थांबा. काय झालं तुम्ही निघाले महाराज तर प्रत्यक्ष जगाचा मालक रडतोय म्हणले. महाराज लगेच म्हणले खरं तांगा माग आले. पाहिलं तर प्रत्यक्ष भगवान परमात्मा रडत होता. साष्टांग दंडवत घाल. तुझी इच्छा नसेल तर नाही जाणार नाही. अश्रू वगैरे पुसले अभिषेक वगैरे सगळं केलं. म्हणले तुझी इच्छा असेल इथंच मी तुझं सेवा करीन म्हणले. इथंच धर्माचं कार्य. किती आवडत असन देव किती प्रेम असनी महाराज अभंगाच्या 2य चरणामध्ये ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव देव
ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, प्रेम भाव, ज्यांचा आवडता देव, प्रेम भाव, ज्यांचा आवडता देव, आवडता देव. आपल्याला काय आवडतं? संतांना काय आवडतं? ज्यांचा आवडता देव. कधी मधी प्रेम भावने अखंडित. आपणही बी ना लक्षण सांगितलं की ज्ञानेश्वरी मध्ये, संतुष्टम सततम योगी यतात्मा. भक्ताचं लक्ष. आपण संतुष्ट नाही का? पगार झाली किती संतुष्ट असतो आपण. सतत आहे का? लक्षणात बसत नाही ना ते. संतुष्टम सततम असा जो आहे तो त्या लक्षणात बसतो. ज्यांचा काय प्रेम आहे गवळणींच. ज्यावेळेस भगवान परमात्मा अक्रूर ज्यावेळेस घेऊन चालला, काय काय अवस्था आहे त्या गवळणींची. काय देवाबद्दल काय प्रेम आहे. सामान्य साधं प्रेम केलं असतं. जगाचा मालक रडतो म्हणजे प्रेम कसं असन. ज्या वेळेस अक्रूर घेऊन चालला, काय रथी चढले वनमाळी. काय अवस्था आहे त्या गवळणींची. परिस्थिती नाही. प्राणापेक्षा जास्त प्रेम केलं या मंडळींनी. तुझी आन वाहीन गा देवराया, देवराया बहु आवडते जीवा पासोनिया, बहु आवडते जीवा पासोनिया. तुझी आन वाहीन गा देवराया, देवराया बहु आवडते जीवा पासोनिया, कानडिया विठोबा कानडिया, 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 कानडिया विठोबा कानडिया. बहु आवडशी जीवापास. काय अवस्था आहे. भक्ताची अवस्था आहे ती. ही अवस्था कशाची आहे. भाग्यवान मंडळी, तुम्ही सकाळी असं वाटलं ते वातावरण पाहिलं, हे काय उभं करायचं म्हणजे वर्षभर याची वाट पाहावं लागत असते. शिन्नरला असाच मेळावा. लई मंडळी तळमळीची. असं तिसरा पारा वावधन सुटलं. प्रत्येकजण त्या खांबाला लोंबकाळायचं. असं ते मध्ये खांब राहते, ती खांब त्यांना धरून वर उडायची. म्हणले आता काय होईन. म्हणले सगळं व्यवस्थित. जी येत असतं ते जास्त असतं. शांत होईन. म्हणलं तुम्ही नामस्मरण करा. म्हटलं काय नाही 10 मिनिटात शेजारी पाजारी सगळे वावधन, अख्खं पाऊस. पण त्या परिसरात पाऊस नाही झाला. संध्याकाळी कीर्तन, दिवसभर हरिपाठ, काकडा. 1.5 दिवसाचा मेळावा ती मंडळी करायची. तू का म्हणे घालू दयावरी बहु हा संसार. असे जे असतात. आपण भाग्यवान कोणाला म्हणतो. आपली व्यावहारिक दृष्टी महाराज, संतांची दृष्टी. आपल्याला खरं धन, खरं भाग्यवान, भाग्यवंत म्हणू जाया अवघी देवावरी. भाग्यवंत म्हणू जाया शरण गेले पंढरी. हो, जे भगवंताला शरण गेले ना ते खरे भाग्यवंत आहे. का बरं. त्यांच्याकडे धन कोणतं आहे. आता हे बाबा जर रस्त्यानं चालले विना घेऊन, कोट्याधीश जरी समोरून आलं तर दर्शन घेईन. लालदेव्यातला जरी आला तरी घेईन. का. त्यांच्याकडे धन इतकं मोठं आहे ना.
पायो जी मैंने राम रतन धन पायो, 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 पायो जी मैंने राम रतन धन पायो। वस्तु अमोलिका दी मेरे सतगुरु, वस्तु अमोलिका दी मेरे सतगुरु, वस्तु अमोलिका दी मेरे सतगुरु, वस्तु अमोलिका दी मेरे सतगुरु। कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। संत मीराबाई अधिकारी, भगवंतावर प्रेम करणारे भक्त. सुदामबाबाकडे काय होतं प्रेमाशिवाय दुसरं काय होतं? आहे ना, फके मारी काय तो सहज. पोहे सुदाम देवाचे फके मारे कोरडे. आणि ते शबरीचे बोर. काय आहे, देव भावाचा भुकेलेला आहे का उपचाराचा भुकेलेला आहे? हो, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाते दुष्काळ दयाला, हाते दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाते दुष्काळ दयाला, हाते दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. असे जे कोणी असतात पवित्र अंतकरणातून, बाहेरूनही पावित्र्य असावं आतूनही पावित्र्य असावं, याचा आवडता देव अखंडित प्रेम भावे, ते किती भाग्यवाने किती धनवाने. महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. तीच भाग्यवंते तीच भाग्यवंते तीच भाग्यवंते तीच भाग्यवंते पुरते धनाविते तरते पुरते धनाविते गंगावरता देव गंगावरता देव तरते पुरते धनाविते तरते पुरते धनाविते ते भाग्यवंत आहे. देव केला ज्यांनी देव प्राप्त केला ते भाग्यवंत आहे. बाह्य परिस्थितीचा याच्यात संबंध, तुकोबरायांची परिस्थिती पहा कशी. उलट फिरला ते म्हणले बरं झालं, निघाले पत्नी गेली बरं झालं, मोकळा झालं त्याला. असं असतं साधूचं वेगळं जीवन असतं महाराज. निर्वाणी गोविंद असे लक्षण ज्या साधूचे सांगितले, अशा साधूचं दर्शन जर झालं तर भगवंताचं प्राप्ती झाल्यासारखंच. त्याची जरी सेवा केली तरी भगवंताची सेवा केल्यासारखं आहे, असं महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा,
अखंडित प्रेम भाव आता आपण सगळे एकदा भगवंताच्या हाताना टाळी आणि मुखाना नाव. हाताने टाळी मुखाने नाम राम राम 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 महाराजांनी भरपूर भगवंताची सेवा केली, नामस्मरण केलं. भरपूर महाराजांच्या सानिध्यात मंडळी आली होती. शेवटी सगळ्यांनी महाराजांना नामस्मरणाला लावलं, ज्याच्या त्याच्या घरी काढून दिले. तरी काही मंडळी थांबल्यानंतर त्यांना सांगितलं, आता आम्हाला बोलावून आलं म्हणजे, मालकाचं बोलावून आलं म्हणजे आम्हाला
सगळ्या मंडळीला जवळ बसवलं. आम्हाला अगोदर जो महात्मा सांगतोय आम्हाला सोमवारी जायचे म्हणले पहाटे, सोमवारी पहाटे जायचे. बसले महाराज असे. सोमवारीचा दिवस उजाडला. तिथे एक भाऊसाहेब केतकर म्हणून त्यांचा एक शिष्य होता. हो, त्या काळात इंजिनियर होता मोठा. महाराजांची भेट झाली. नोकरीला असताना पुढं कर्नाटकमध्ये परत भेटला. महाराजांचा अनुग्रह वगैरे घेतला आणि तो फारच रिटायर झाला आणि तो गोंदवल्यालाच येऊन राहिला. टेन्शन आली का तो महाराजांकडे नेऊन द्यायचं. नंतर मंडळी पोरं सोरं त्याचं कुटुंब त्याला एक तो तिथंच राहिला. त्याच्या मनात एक इच्छा होती का आपल्याला महाराजांच्या मांडीवर हे करायचं म्हणून. एक दिवस महाराज डायरेक्ट मसे म्हणले ना का आता आम्हाला पहाटे सोमवारी जायचे. तो घर पडला. म्हणले महाराज मी काय करता आलो म्हणले. रिटायर झाल्यानंतर त्यांना जी त्या काळामध्ये पेन्शन वगैरे सगळं तिथंच पुन्हा घरादाराचा विषय. त्यांच्या मनात एक होतं का आपल्याला महाराजांच्या मांडीवर राम राम म्हणता. आणि महाराज तर डायरेक्ट म्हणले मला सोमवारी पहाटे निघायचं म्हणले. तुम्ही आता सगळं व्यवस्थित आता काय दुःख करू नका, रडू नका, काय नका. त्यांना सांगितलं महाराज मी इथं जे थांबलोय तुमच्या मांडीवर शरीर म्हणले भाऊसाहेब तसा योग दिसत नाही म्हणले सध्या. मी गेल्यानंतर तुम्हाला इथं 20 वर्ष हे व्यवस्थित चालवायचे म्हणले. पुढं ते सगळं पूजा पाठ सगळं 20 वर्ष. काय साधूचं त्याला त्रिकालज्ञानी महात्मा म्हणतात. त्याला मागचंही कळतंय, वास्तव कळतं आणि पुढचं सगळं काय घडणार याला काय म्हणतात त्रिकालज्ञानी महात्मा. अशा महात्म्याने पर्व काळ साधला तो आजचा पर्व काळ. आणि महाराज बसले भगवंताचं नामस्मरण करता 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 सगळ्यांना सांगितलं आम्ही जातो तो मी कृपा Bye.
पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज गुरु गंगागिरी महाराज की जय हो पार कुमाई किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी त्यांच्या कृपेनं आपण थोडा वेळ सेवा भगवंताचा नामघोष सदा नामघोष करू हरिकथा तिने सदा भगवंताला नामस्मरण आवडत माझी भक्त गाती जेथे नारदामी राहते तिथंच भगवंत आहे तिथंच संत आहे तिथंच सगळं आहे नाही का? म्हणून सर्व मंडळी आले एकत्र कारण पर्व काळाला केलेले सेवेची फलप्राप्ती जास्त असते थोडा नामघोष एवढे संत मंडळी तुमच्याकडे आली भगवंताचा प्रसाद केलाय सर्वांनी प्रसाद घेऊन जावा कारण हा प्रसाद काय सामान्य नाही भानुदास गीते अन्नदान ज्ञानदान ते म्हटले त्यांचे आई वडील तिकडे होते ना म्हणलं आई आल्यावर दिसा ना का ते सुद्धा वेळेत आले नाही का सर्वच कुटुंब सर्वच हा परिवार एक सात्विक
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता त्यांना धन्यता आहे. म्हणून या कुटुंबाला कोटी कोटी धन्यवाद. असंच तुमच्याकडून अन्नदान घडो, भगवंताची सेवा घडो, भगवंताचं भजन घडो, संत सेवा घडो. एवढा ब्रह्मनिष्ठ महापुरुषाचा सोहळा तुम्ही करता, फार धन्य आहे तुम्ही. स्तुती नाही, मला त्या निमित्तानं प्रसाद घडतो. एवढी संत मंडळी तुमच्याकडे येतात. एक सुंदर असं तुमच्या जीवनामध्ये परमार्थ घडावा, नामस्मरण घडावा हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. सर्व मंडळींना कोटी कोटी धन्यवाद. झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर श्री ज्ञानदेव तुकाराम